नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स किंवा हॅलोएरिन्स, त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स, आणि कालच्या पिरियडमध्ये आपण सोल्युशन्सचे 5 पार्टमध्ये आपण सोल्युशन्स हा चॅप्टर संपवला. म्हणजे आत्तापर्यंत आपण 3 चॅप्टर संपवलेले आहेत आणि आज आपण नवीन चॅप्टरची सुरुवात करणार आहोत आणि तो चॅप्टर आहे आपला चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रियम. याला कंपल्सरी मार्क्स आहेत 6, विथ ऑप्शन याला मार्क्स आहेत कंपल्सरी मार्क्स आहेत याला 4 आणि विथ ऑप्शन याला मार्क्स आहेत 6. परंतु हा चॅप्टर पाहण्याच्या अगोदर आपल्याला 11वीचा केमिकल इक्विलिब्रियम जो आपल्याला 11वीला चॅप्टर आहे तो पेज नंबर 174वर तो चॅप्टर आहे. पहा, पेज नंबर 174वर हा चॅप्टर आहे आपल्याला 11वीला. तो चॅप्टर आपल्याला थोडासा आपण रिवाईज करून घेऊयात. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जेव्हा रिॲक्टंट्स हे कम्प्लिटली प्रॉडक्ट्समध्ये चेंज होतात, म्हणजेच रिॲक्टंट्समधले जुने बॉन्ड्स जेव्हा ब्रेकडाऊन होतात आणि प्रॉडक्ट्समध्ये जेव्हा नवीन बॉन्ड्स तयार होतात तेव्हा नवीन कंपाऊंड्स तयार होतात आणि त्याच रिॲक्शनला आपण एक केमिकल रिॲक्शन म्हणतो. when reactants they are converted into products, that is called a chemical reaction. पण आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये केमिकल रिॲक्शनचे जे 2 टाईप आहेत ते 2 टाईप उपयोगी पडणार आहेत. त्यामध्ये पहिला टाईप आहे इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आता हे इरिव्हर्सिबल आणि दुसरा टाईप आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय आपण थोडक्यात पाहूया त्याची. द रिॲक्शन विच ऑकर्स ओनली इन वन ऑर सिंगल डायरेक्शन. अशी रिॲक्शन जी फक्त एकाच किंवा सिंगल डायरेक्शनमध्ये कंप्लीट होते. द रिॲक्शन विच ऑकर्स ओनली इन वन ऑर सिंगल डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. समजा आपण त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन घेतले केमिकल रिॲक्शन्स A + B इट गिव्स द प्रॉडक्ट C + D. तर ह्याच्यामध्ये A आणि B काय आहे ते रिॲक्टंट्स आहेत. आपण एक सिंगल ॲरो दाखवला आहे जो फॉरवर्ड डायरेक्शनने जातो आणि ह्याला आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात C आणि D. आता याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की धिस रिॲक्शन इज इंडिकेटेड बाय ॲन ॲरो. कशाने रिप्रेझेंट करतात? एका ॲरोने. आणि हा ब्रॅकेटमध्ये मी दाखवला आहे ॲरो, जो ॲरो फक्त एकाच डायरेक्शनने दाखवलेला आहे. म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणले आपण विच ऑकर्स ओनली इन वन ऑर सिंगल डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता इथं फॉर एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला. पहा, कार्बन सॉलिड when reacts with oxygen किंवा when carbon burns in a air that combines with the oxygen and it gives the product that is called carbon dioxide gas. ही रिॲक्शन जी आहे फक्त एकाच डायरेक्शनने आपण दाखवली, परंतु ह्या कार्बन डायऑक्साईडपासून परत आपण त्याचे जे कन्स्टिट्युएंट्सपासून तो बनलेला आहे कार्बन आणि ऑक्सिजन ह्यांना आपण अलग करू शकत नाही. म्हणून ही बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी होत नाही. देअरफॉर दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन इरिव्हर्सिबल रिॲक्शन. सेकंड टाईप घेऊयात आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय. द रिॲक्शन विच ऑकर्स इन बोथ द डायरेक्शन्स सायमल्टेनियसली. दोन्हीही डायरेक्शनने घडते आणि कशी घडते? सायमल्टेनियसली घडते. अँड डू नॉट गो टू कम्प्लिशन. आणि ती पूर्ण होत नाही, म्हणजे कम्प्लिटली रिॲक्टंट्स रिॲक्ट होऊन प्रॉडक्ट तयार होत नाहीत किंवा प्रॉडक्ट कम्प्लिटली रिॲक्ट्स होऊन रिॲक्टंट तयार होत नाही. देअरफॉर इट डू नॉट गो टू द कम्प्लिशन. सच रिॲक्शन इज कॉल्ड अँड रिव्हर्सिबल रिॲक्शन. अशा रिॲक्शनला आपण काय म्हणणार? रिव्हर्सिबल रिॲक्शन. इट इज रिप्रेझेंटेड बाय द रिॲक्शन दॅट इज A + B. या ठिकाणी डबल हेडेड ॲरो दाखवलेला आहे. हा डबल हेडेड ॲरो आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. इट गिव्स द प्रॉडक्ट C and D. फॉरवर्ड जो ॲरो दाखवला आहे त्याला फॉरवर्ड रिॲक्शन म्हणलेला आहे. बॅकवर्ड साईडने ॲरो दाखवलेला आहे ती बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणजे ही रिॲक्शन फॉरवर्डसुद्धा होते आणि बॅकवर्डसुद्धा होते. बोथ डायरेक्शनने ही रिॲक्शन होते. देअरफॉर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता या ठिकाणी आपण लिहिले बघा, इट इज इंडिकेटेड बाय, म्हणजे धिस रिॲक्शन इज इंडिकेटेड बाय द डबल हेडेड ॲरो. तो डबल हेडेड तुम्ही हाफ हेडेड ॲरो दाखवा किंवा कम्प्लीट हेडेड ॲरोसुद्धा डबल हेडेड ॲरो तुम्ही ह्या रिॲक्शनला रिप्रेझेंट करण्यासाठी दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल H2 गॅस when reacts with I2 गॅस. हायड्रोजन गॅस जेव्हा आयोडीन गॅससोबत रिॲक्ट होतो आपल्याला प्रॉडक्ट मिळतो हायड्रोजन आयोडाईड गॅस. आता या ठिकाणी हा जो ॲरो दाखवायचा आपल्याला, हा कोणता ॲरो दाखवणार आपण?
डबल चिलेट म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन गॅस आयोडीन गॅससोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅस आयोडीन सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला HI हा प्रॉडक्ट मिळतो आणि बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये HI या गॅसचं डिकम्पोजिशन होऊन आपल्याला ओरिजिनल रिॲक्टन्स मिळतात H2 आणि I2. म्हणजे ही रिॲक्शन फॉरवर्डसुद्धा घडते आणि बॅकवर्डसुद्धा घडते, म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणतो आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन. असे जे दोन मेन टाईप आहेत हे आपल्याला आयोनिक इक्विलिब्रियम किंवा केमिकल इक्विलिब्रियम ह्या चॅप्टरमध्ये आपण घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये तिसरा एक पॉईंट आहे पहा, केमिकल इक्विलिब्रियममध्ये ही जी कंडिशन आहे ज्याला आपण म्हणतो रासायनिक समतोल, केमिकल इक्विलिब्रियम ही कंडिशन निर्माण होते कोणत्या रिॲक्शनमध्ये? रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये. आणि केव्हा निर्माण होते ते आपण घेणार आहोत. when there is no change in concentration of reactant and product. कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंटच्या आणि प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये जेव्हा बदल घडून येत नाही, when there is no change in the concentration of reactant and product, we say that the reaction has attained equilibrium condition. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की त्या रिॲक्शनमध्ये कोणती कंडिशन निर्माण झालेली आहे? इक्विलिब्रियम कंडिशन, किंवा ती रिॲक्शन इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड करते विथ द रेट्स ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स रिॲक्शन्स बीइंग इक्वल. जेव्हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट हा बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट इतका असतो तेव्हा त्या रिॲक्शनमध्ये एक कंडिशन निर्माण होते आणि त्या कंडिशनला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. थोडक्यात पहा, when the rate of forward reaction is equal to the rate of backward reaction. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे काय? जेव्हा रिॲक्टंट्स हे प्रॉडक्ट्समध्ये कन्वर्ट होतात C आणि B, त्याला म्हणलं आपण फॉरवर्ड रिॲक्शन. आणि बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये C आणि B हे काय असतील? रिॲक्टंट्स असतील आणि आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतील A आणि B, त्याला काय म्हणले आपण? बॅकवर्ड रिॲक्शन. पण ह्या दोन्ही रिॲक्शनचा रेट जेव्हा इक्वल असतो, बीइंग इक्वल, त्यावेळेस त्या रिॲक्शन किंवा ती रिॲक्शन ही कंडिशन अटेंड करते ज्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. तर ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, वरच्या साईडला मी एक रिॲक्शन दिलेली पहा. N2O4 हा गॅस जो आहे तो कसा असतो? कलरलेस गॅस असतो आणि तो कन्वर्ट होतो नंतर 2NO2 मध्ये. त्याच्यापासून काय तयार होतं? 2NO2 हा गॅस तयार होतो. तर त्याचा कलर जो आहे तो आहे रेडिश ब्राऊन. म्हणजे सुरुवातीला त्याचा कलर कसा आहे? कलरलेस, आणि त्याचं कन्व्हर्शन होत्यानंतर प्रॉडक्टमध्ये NO2 मध्ये त्याचा कलर आहे रेडिश ब्राऊन. आणि बॅकवर्ड रिॲक्शनसुद्धा होते. 2NO2 म्हणजे 2 NO2चे मॉलिक्युल्स जेव्हा कंबाईन होतील तेव्हा आपल्याला एक मॉलिक्यूल मिळतो N2O4चा. म्हणजे कलरलेस सोल्युशनपासून आपण रेडिश ब्राऊन कलरचं सोल्युशन तयार केले आणि रेडिश ब्राऊन सोल्युशनपासून आपण परत कशाचं सोल्युशन तयार करू शकतो? कलरलेस सोल्युशन N2O4चं. ॲट इक्विलिब्रियम काय होते मग? जेव्हा याच्यामध्ये रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू द रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन होईल, मीन्स फॉर्मेशन ऑफ N2O4 इज इक्वल टू द फॉर्मेशन ऑफ NO2 होईल, तेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन निर्माण होईल. आणि त्या कंडिशनला काय होईल? ॲट इक्विलिब्रियम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O4 अँड NO2 रिमेन्स अनचेंज. त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स बदलत नाही अँड डू नॉट व्हॅरी विथ द टाईम. टाईमनुसार ते काय होणार नाहीत, आता बदलणार नाहीत. पण केव्हा? ॲट इक्विलिब्रियम कंडिशन द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ N2O4 इज इक्वल टू द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. N2O4 आणि NO2 यांचे रेट ऑफ फॉर्मेशन जेव्हा इक्वल असतील तेव्हा त्या N2O4 आणि NO2चे कॉन्सन्ट्रेशन्स हे चेंज होणार नाही टाईमनुसार. आणि त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये जी कंडिशन निर्माण होते त्यालाच म्हणणार आपण इक्विलिब्रियम कंडिशन. आता त्याच्यानंतर आपण घेणार आहोत पॉईंट, व्हॉट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. एखाद्या रिॲक्शनचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हे काय असतं हे आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण कन्सिडर करणार आहोत परत जनरल रिॲक्शन, दॅट इज A+B रिॲक्ट्स टू डू द प्रॉडक्ट C अँड D. परंतु ही कोणती रिॲक्शन घेणार आपण? रिव्हर्सिबल रिॲक्शन घेणार. रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्येच ही कंडिशन निर्माण होते ज्याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे की त्या इक्विलिब्रियम रिॲक्शनमध्ये रेट कॉन्स्टंट कसा काढतात. दॅट इज कॉल्ड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल Kc. कारण कॉन्स्टंटसाठी आपण काय वापरणार? K वापरतो. आणि ह्या ठिकाणी
इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये ते कॉन्स्टंट निर्माण होते, दॅट इज डिनोटेड बाय द कॉन्स्टंट दॅट इज Kc. त्याच्यासाठी आपण एक जनरल रिॲक्शन कन्सिडर करणार. A प्लस बी गिव्स द प्रॉडक्ट C प्लस डी. त्याच्यामध्ये हे रिॲक्शन्स असतील आणि हे असतील प्रॉडक्ट्स. तर त्या अगोदर आपण घेऊयात एखाद्या जनरल रिॲक्शनचा रेट कसा घेतात. तर आपल्याला रेट इज इक्वल टू काय घेतो आपण, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. म्हणजे कोणत्याही रिॲक्शनचा रेट, कोणतीही रिॲक्शन असो तिचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्सची, त्यांच्या प्रॉडक्ट्सची. रेट ऑफ एनी केमिकल रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टंट्स. आणि या ठिकाणी आपण प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी एक कॉन्स्टंट घेतो, दॅट इज के. रेट इज इक्वल टू के इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. अँड दॅट के इज कॉल्ड रेट कॉन्स्टंट ऑफ दॅट रिॲक्शन. पण या ठिकाणी आपण Kc हा सिम्बॉल दर्शवला आहे कारण तो रेट कॉन्स्टंट नाही. रेट कॉन्स्टंटच आहे पण ते कोणत्या रिॲक्शनमध्ये आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये. आणि रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये रिॲक्शन जेव्हा इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड करते तेव्हाच आपल्याला कॉन्स्टंट काढायचं आहे. देअरफॉर दॅट कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल Kc. आता या ठिकाणी आपल्याला दोन रिॲक्शनचे रेट काढायचे कारण रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये दोन रिॲक्शन्स घडतात, एक फॉरवर्ड रिॲक्शन आणि दुसरी बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणून आपण रेट काढताना पहिला घेऊन आपण रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू is directly proportional to molar concentration of A into molar concentration of B. कारण फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट्स कोण आहेत, ए आणि बी. therefore rate of forward reaction is directly proportional to product of molar concentrations. या सिम्बॉलला जो आहे हा ब्रॅकेट सिम्बॉल जो आहे याला काय म्हणतात, मोलार कॉन्सन्ट्रेशन. त्या ब्रॅकेटला काय म्हणायचं, आता ह्या ब्रॅकेटमध्ये आपण के लिहिले म्हणून याला काय वाचणार आपण, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. दोघांमध्ये काही क्रिया नाही म्हणजे इथं कोणता आहे त्यांचा प्रॉडक्ट आहे इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. देअरफॉर हा रेट जो आहे आपण सिम्बॉलने दाखवू आर आणि फॉरवर्डसाठी आपण एफ हा सिम्बॉल दाखवू. देअरफॉर आर एफ इज इक्वल टू आपण आता हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकणार, त्यासाठी कॉन्स्टंट घेणार आपण, दॅट इज डिनोटेड बाय के एफ into molar concentration of A into molar concentration of B. ह्याला म्हणूयात आपण इक्वेशन नंबर 1. हा रेट कोणासाठी काढला आपण, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन. तसंच आपण काढणार रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. आता बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये तुम्हाला पहिले सांगितले मी रेट काढताना की रेट इज इक्वल टू काय असणार आहे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बी. असं म्हणण्याचे ऐवजी आपण म्हणू रिॲक्टन्स. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. कारण या ठिकाणी आता फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स हे असणार आहे आणि बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. कारण आपण रेट कसा घेणार आहोत, रेट इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स. बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स कोण राहणार आहेत, आपण इथे लिहिलं आहे रिॲक्टन्स आहेत, प्रॉडक्ट्स आहेत, पण मी फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये लिहिले. आणि बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये हे काय होतील, बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये हे रिॲक्टन्स होतील आणि हे काय होतील, प्रॉडक्ट्स होतील. बरोबर. म्हणून आता या ठिकाणी जेव्हा रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन आपण करू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सी अँड डी. देअरफॉर सिम्बॉलमध्ये वापरतो आपण रेटसाठी आर आणि बॅकवर्डसाठी बी इज इक्वल टू के बी इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. दॅट इज इक्वेशन नंबर 2. दिस इज द rate constant of forward reaction and Kb is the rate constant of backward reaction. Then divide equation 2 by equation 1. Equation 2 ला equation 1 ने divide कर. Therefore, the rate of backward reaction is equal to rate of forward reaction is equal to
molar concentration of C into molar concentration of D. सॉरी हे घ्यायचं राहिलं आपल्याला बघा. Kb into molar concentration of C into molar concentration of D divided by Kf into molar concentration of A into molar concentration of B. बरोबर आहे. पण या ठिकाणी आपण हे जे दोन्ही कॉन्स्टंट आहेत त्या दोन्ही कॉन्स्टंटसाठी काय घेऊ शकतो, नवीन एक कॉन्स्टंट घेणार आपण. देअरफॉर Kb डिवायडेड बाय Kf याच्यासाठी घेणार आपण Kc. बरोबर आहे. Kc इज इक्वल टू molar concentration of C into molar concentration of D divided by molar concentration of A into molar concentration of B. That is give our new constant. Kb आणि Kf ला मिळून आपण एक नवीन कॉन्स्टंट घेतले ज्यालाच म्हणले आपण Kc. Kc इज कॉल्ड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, जे रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये जेव्हा एखादी रिॲक्शन इक्विलिब्रियम कंडिशन अटेंड करते तेव्हा आपण त्या रिॲक्शनच्या रेटचे जे आपण कॉन्स्टंट काढतो, दॅट इज डिनोटेड बाय द न्यू कॉन्स्टंट. दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता या ठिकाणी आपण हा पार्ट घेतल्यानंतर परत आपण आपल्या 12वीच्या चॅप्टरकडे वळणार आहोत. आणि दॅट चॅप्टर इज आयोनिक इक्विलिब्रियम. आता हा तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम हा पार्ट रिवाईज केलेला आहे. थोडंसं इंट्रोडक्शन दिलं आहे तुम्हाला 11वीच्या केमिकल इक्विलिब्रियम या चॅप्टरचं, कारण तो महत्त्वाचा भाग आहे आणि तो भाग जर आपण विसरला तर आपल्याला 12वीचा हा चॅप्टर जास्त कळणार नाही. त्यामुळे आपण थोडंसं रिव्हिजन घेतलं आहे 11वीचं. त्याच्यामध्ये आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन, इरिव्हर्सिबल रिॲक्शन, केमिकल इक्विलिब्रियम ही कंडिशन कशी तयार होते, कोणत्या रिॲक्शनमध्ये तयार होते, आणि शेवटी पाहिले आपण व्हॉट इज द केमिकल इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, दॅट इज Kc. त्यानंतर आपण म्हणणार आहोत आयोनिक इक्विलिब्रियम ह्या चॅप्टरकडे. आयोनिक समतोल, आपण इक्विलिब्रियमला काय म्हणतो, समतोल. जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये आयन्समध्ये अनआयोनाइज्ड एखादा मॉलिक्यूल आणि त्याचे आयन्स यांच्यामध्ये जेव्हा इक्विलिब्रियम ही कंडिशन किंवा ती रिॲक्शन इक्विलिब्रियम अटेंड करते तेव्हा त्याला म्हणायचं आयोनिक इक्विलिब्रियम. फेन इक्विलिब्रियम इन विच देर इज an equilibrium between the ions and unionized molecules, that is called the ionic equilibrium. हा चॅप्टर आहे बघा तुमचा पेज नंबर 3rd चॅप्टर आहे. हा सोल्युशन नंतरचा चॅप्टर आहे. हा 3rd चॅप्टर पेज नंबर 47वर हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये अगोदर तुम्ही काय करून घ्या, याच्यामधला जो डिलीट झालेला पोर्शन आहे तो पोर्शन नोट डाऊन करून घ्या. त्याच्यामध्ये बघा पेज नंबर 47वरचं इंट्रोडक्शन 3.1 हा पॉईंट बोर्डाने आपल्याला यावर्षी 25% सिलेबससाठी डिलीट केलेला आहे. 3.1 हा पॉईंट. त्याच्यानंतर पेज नंबर 52वर 3.6.2 ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन्स हा पॉईंटसुद्धा सिलेबसमधनं डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 60 पॉईंट नंबर 3.10.1 त्याच्यामध्ये कॉमन आयन इफेक्ट हे 3 पॉईंट आपल्याला बोर्डाने यावर्षी सिलेबसमधनं डिलीट केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण घेऊयात इंट्रोडक्शन. जरी आपल्याला डिलीट झालेला पार्ट असेल तरी आपल्याला त्याच्या डेफिनेशनसाठी आपल्याला हा भाग पाहावा लागणार आहे. असं इक्विलिब्रियम जे आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्समध्ये तयार होते, द इक्विलिब्रियम विच इज बिटवीन द आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स, दॅट इक्विलिब्रियम इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. आता आयोनिकमध्ये काय शब्द आहे, आयन्स. आपल्याला माहिती आहे देयर आर 2 टाइप्स ऑफ आयन्स, दॅट इज कॅटायन्स ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि अनायन्स ज्याच्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. जेव्हा आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम तयार होते, द इक्विलिब्रियम बिटवीन द आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल, दॅट इक्विलिब्रियम इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. ही त्याची डेफिनेशन झाली. आता हे आयन्स
म्हणजे काय, एखादा ॲसिड घेऊयात आपण, फॉर एक्झाम्पल HCl. हा एक आपण ॲसिड घेतला आहे, पण त्याचं कोणतं सोल्युशन तयार करायचं आहे आपल्याला, ॲक्वियस सोल्युशन. तेव्हा त्याचे आयन्स तयार होतात, आपल्याला माहिती आहे H+ अँड Cl-. आता हा एक स्ट्रॉंग ॲसिड आहे, HCl घेतला आहे आपण. ॲसिड असेल, तो बेस असेल किंवा सॉल्ट असेल, लक्षात त्याच्या ते जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात, दे डू नॉट फॉर्म द आयन्स, बट व्हेन दे आर डिझॉल्व्ड इन वॉटर, मीन्स व्हेन देअर ॲक्वियस सोल्युशन्स आर फॉर्म्ड, then they are converted into their ions, and that ions are two types, cations and anions. For example, आपण घेतलं HCl हा ॲसिड आहे. हा ॲसिड आपण कशात डिझॉल्व्ह केला आहे, ॲक्वियस सोल्युशन, तेव्हा त्याचे आयन्स तयार झाले H+ अँड Cl-. हे सुद्धा कोणत्या ह्याच्यामध्ये तयार झाले, ॲक्वियस सोल्युशन. ह्यांना काय म्हणणार आपण, आयन्स, बरोबर आहे. आणि हा काय झाला, अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. परंतु हा स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळे त्याच्यापासून आपल्याला कम्प्लिटली त्याचे आयन्स मिळतात. परंतु समजा आपण एखादा वीक ॲसिड घेतला आहे, फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक ॲसिड घेतला आहे, ज्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. तर या ठिकाणी आपण हा कम्प्लीट ॲरो दाखवलेला आहे. आता याच्या अगोदर आपण हे दोन रिॲक्शनचे टाईप पाहिलेत, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आता ते आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडणार. या ठिकाणी मी एकच ॲरो दाखवला आहे, म्हणजे ही रिॲक्शन दॅट इज द एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ रिॲक्शन, irreversible reaction, because it occurs only in one direction. There is no formation of equilibrium condition, that is irreversible reaction. पण जेव्हा आपण एखादा ऑर्गॅनिक ॲसिड घेऊ, त्या ऑर्गॅनिक ॲसिड हा वीक ॲसिड आहे आणि आपल्याला त्याचे आयन्स मिळणार आहे CH3COO- that is in aqueous and gives H+ aqueous. आता हा सुद्धा ॲसिड आहे, हा सुद्धा ॲसिड आहे, कारण हे आपल्याला ॲक्वियस सोल्युशनमध्ये काय देतात, H+ आयन्स देतात. म्हणून आपण हे दोघांना ॲसिड म्हणू. ह्याच्यापासून आपल्याला दोन आयन्स मिळतील, एक अनायन दॅट इज ॲसिटेट आयन, दॅट आयन इज कॉल्ड ॲसिटेट आयन, अँड दिस इज H+ आयन. पण ह्या रिॲक्शनमध्ये आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे दोन्ही ॲरो दाखवलेले आहेत. म्हणजे धिस रिॲक्शन or dissociation of acetic acid is an example of which type of reaction, reversible reaction. कारण यामध्ये आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही ॲरो दाखवलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी हा वीक ॲसिड आहे दॅट डू नॉट फॉर्म कम्प्लिटली आयन्स. ह्याचं डिसोसिएशन होऊन आपल्याला कम्प्लिटली H+ अँड CH3COO- आयन्स मिळत नाहीत, लक्षात. आणि हे आयन्स लगेच एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि आपल्याला परत काय मिळते, ॲसिटिक ॲसिड. म्हणजे हा आहे अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये आणि हे आहे त्याचे आयन्स, दोन्ही काय आहेत त्याचे आयन्स. आणि ही रिॲक्शन आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता आपल्याला घेऊया आता व्हॉट इज द आयोनिक इक्विलिब्रियम, याची डेफिनेशन घ्यायची आपल्याला. व्हेन अँड इक्विलिब्रियम इज फॉर्म्ड between ions and unionized molecule, that type of equilibrium is called ionic equilibrium. म्हणजे या ठिकाणी आयोनिक इक्विलिब्रियम ही जी कंडिशन आहे ती फक्त आणि फक्त कोणत्या इलेक्ट्रोलाइट्समध्ये घडून येते, वीक इलेक्ट्रोलाइट्स. दिस इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय आहेत, लक्षात. ॲसिड बेस काय असतात, ॲसिड बेसच्या डेफिनेशन्स वेगवेगळ्या थेरीजनुसार काय आहे आपल्या पुढच्या भागामध्ये येणार आहे. पण अगोदर आपण घेऊयात वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. थोडक्यात सांगितले मी तुम्हाला, त्याची डिटेल माहिती आपण पुढे घेणार आहोत. हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, हा सुद्धा आयन्समध्ये कन्वर्ट होतो. कम्प्लिटली HCl पासून आयन्स तयार होतात. हा अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये राहत नाही, लक्षात. त्याच्यामुळे आपण फक्त कोणता ॲरो दाखवला आहे, फॉरवर्ड ॲरो दाखवला. म्हणजे फक्त फॉरवर्ड रिॲक्शन होते, बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी घडून येत नाही. ह्या एक्झाम्पलमध्ये हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हा वीक ॲसिड आहे, ज्याला म्हणतो आपण ॲसिटिक ॲसिड. ऑल ऑर्गॅनिक ॲसिड्स दे आर द वीक ॲसिड्स. म्हणजेच वीक आहे म्हणजे त्याचं कम्प्लिटली तो जेव्हा आपण ॲक्वियस सोल्युशनमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा त्याच्यापासून कम्प्लिटली आपल्याला आयन्स मिळत नाही. तर काही ॲसिटिक ॲसिडचे जे मॉलिक्युल्स आहेत कोणत्या फॉर्ममध्ये राहतात, अनआयोनाइज्ड फॉर्ममध्ये शिल्लक राहतात.
म्हणून या ठिकाणी बॅकवर्ड रिॲक्शन घडते, फॉरवर्ड रिॲक्शन घडते, म्हणजेच ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आणि जेव्हा आयन्स आणि त्याचे अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल यांच्यामध्ये इक्विलिब्रियम अटेंड होते तेव्हा त्या इक्विलिब्रियमला म्हणायचं आयोनिक इक्विलिब्रियम. आलं लक्षात? आता केमिकल इक्विलिब्रियम आणि आयनिक इक्विलिब्रियम याच्यामध्ये डिफरन्स काय आलं लक्षात? केमिकल रिॲक्शनमध्ये जेव्हा इक्विलिब्रियम आढळून येते तिला आपण केमिकल इक्विलिब्रियम म्हणतो, परंतु त्याच्यामध्येही टाईप आहे. आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय आलं लक्षात? या ठिकाणी आयोनिक इक्विलिब्रियमची परत एकदा डेफिनेशन रिपीट करते पहा. द इक्विलिब्रियम बिटवीन द आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल्स इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. आता हे आयोनिक इक्विलिब्रियम वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे वीक ॲसिड, वीक बेसेस आलं लक्षात? यामध्ये हे इक्विलिब्रियम आपल्याला आढळून येते. आणि असे सॉल्ट्स जे वीक ॲसिड आणि वीक बेसच्या कॉम्बिनेशनपासून बनलेले आहेत. आता ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत तो पुढचा पार्ट असेल व्हॉट इज द इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? इलेक्ट्रोलाइट्स देट आर द सबस्टन्सेस, असे सबस्टन्सेस विच गिव्ह राईज टू द आयन्स वेन डिझॉल्व्ड इन द वॉटर. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? असे सबस्टन्सेस असतात जे वॉटरमध्ये किंवा ॲक्वेस सोल्युशनमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला काय देतात? आयन्स देतात. त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट्स. मग नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? द सबस्टन्सेस विच डू नॉट फॉर्म द आयन्स when they are dissolved in aqueous solution or water, they are called non-electrolytes. इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स असे दोन टाईप आहेत. आणि नंतर त्या इलेक्ट्रोलाइट्सचे सुद्धा काही टाईप आहेत. वीक इलेक्ट्रोलाइट्स कसे आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोणते आहेत. आता हा जो भाग आहे हा भाग आपल्याला 12वीच्या सिलेबसमधनं शिकायचा आहे की टाईप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स काय आहेत. द इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स घेतले जातात. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय? ज्यांच्यापासून आयन्स तयार होतात. आयन्स आर फॉर्म, दे आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट्स. अँड आयन्स जे तयार करत नाही, द सबस्टन्सेस विच डू नॉट फॉर्म द आयन्स, दे आर कॉल्ड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. पण आपल्याला ह्याच्यामध्ये परत दोन टाईप्स घ्यायचे. ह्या इलेक्ट्रोलाइट्सचे क्लासिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, आपल्याला आहे सिलेबसमध्ये ते हाऊ दॅट इलेक्ट्रोलाइट्स आर क्लासिफाईड. They are classified into two types, that is weak electrolytes and strong electrolytes. Weak electrolytes आणि strong electrolytes. हे इलेक्ट्रोलाइट्स आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा वीक कोणते आहेत आणि स्ट्रॉंग कोणते आहेत. आता आपण दोन्ही एक्झाम्पल घेतले होते पहा. HCl when dissolved in aqueous solution it gives H++ Cl- ions, and when acetic acid dissolved in aqueous solution it also gives H+ plus CH3 COO- ions. दोघांचे डिसोसिएशन झाले, दोघांचे आयोनायझेशन झाले, आयन्स तयार झाले, दोघांना ॲक्वेस सोल्युशनमध्ये आपण डिझॉल्व केले. मग हा कोणता इलेक्ट्रोलाइट असेल? हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल. हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आणि हा कोणता असेल? वीक इलेक्ट्रोलाइट. लक्षात? दोघांपासून आयन्स तयार होतात म्हणजे दोन्ही कोण आहेत? इलेक्ट्रोलाइट्स आहेत. कारण दोघांपासून आयन्स तयार झाले. HCl पासून H+ Cl- आयन्स तयार झाले. ॲसिटिक ॲसिड पासून H+ CH3 CO- आयन्स तयार झाले. बोथ these acids they are the electrolytes. Then what is the difference between these two electrolytes? One of the electrolyte is strong electrolyte and another is weak electrolyte. Therefore electrolytes they are classified into two types, weak electrolytes and strong electrolytes. मग डिफरन्स काय असेल यांच्यामध्ये? वीक इलेक्ट्रोलाइट्स स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्समध्ये मेन डिफरन्स जो आहे, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स दे आर कम्प्लिटली डिसोसिएटेड इनटू देअर आयन्स व्हेन डिझॉल्व्ड इन ॲक्वियस सोल्युशन्स. जेवढे नंबर ऑफ मोल्स आपण घेऊ, समजा HClचे 1 नंबर ऑफ मोल जर आपण घेतला तर कम्प्लिटली आपल्याला इथं काय नाही म्हणजे 1H+ आणि 1Cl- आयन्स मिळाले. बरोबर आहे? जेवढे नंबर ऑफ मोल्स आपण HClचे घेऊ तेवढेच नंबर ऑफ मोल आपल्याला H+ आणि Cl- आयन्सचे मिळणार. पण या ठिकाणी समजा 1 मोल आपण HClचा घेतला तर आपल्याला H+ आयन्सची संख्या ही समजा मिळाली 0.01. दॅट इज नॉट नियरली इक्वल टू 1, व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. कारण ह्या CH3 COOH मध्ये H
हायड्रोजन या ठिकाणी 4 याचे ॲटम्स आहेत, बरोबर आहे. 4 जरी ॲटम्स असतील तर हे जे हायड्रोजनचे 3 ॲटम आहेत पण त्याच्यामध्ये गेले ॲसिटेट आयन्समध्ये गेले. आणि आपल्याला H+ हा समजा इथं H+ याला आपण तोडून घेऊ. हा 1 मोल HClचा आहे, 3 मोल्स असतील HClचे. H+चा 1 मोल असताना आपल्याला H+ आयन्स किती मिळाले? 0.01, बरोबर आहे. विच इज व्हेरी 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 लेस दॅन 1. इथे किती आहे त्याचे मोनोमोल ऑफ मोल्स 1 आहेत, पण इथं डिसोसिएशन किती मध्ये झालं त्याचं? एक हायड्रोजन ॲटमचं डिसोसिएशन हे 0.01 H+ आयन्समध्ये, बरोबर. Therefore that hydrogen atom is not completely dissociate into the ions. म्हणून ह्याला म्हणणार आपण हा कसा आहे, या ठिकाणी 1 हायड्रोजन ॲटम आहे तर 1 H+ आयन मिळाला. या ठिकाणी 1 हायड्रोजन ॲटम आहे तर आपल्याला किती मिळाले H+ आयन्स? 0.01. आणि ह्याचे ॲसिटेट आयन्स सुद्धा तेवढेच मिळतात. म्हणजे दोघांचे डिसोसिएशन कसं होते या ठिकाणी? दोन्ही आयन्सचं डिसोसिएशन हे खूप कमी प्रमाणात होते. म्हणून ह्याला म्हणणार आपण weak electrolytes. They are not completely dissociated into their ions. Such electrolytes are called weak electrolytes. And the substances or electrolytes which are completely dissociated into their ions, they are called strong electrolytes. त्याच्यामध्ये strong electrolytes मध्ये all inorganic acids, that is HCl, H2SO4 and HNO3. त्याला आपण काय म्हणू? त्यांना इनऑर्गॅनिक ॲसिड सुद्धा म्हणतात, यांनाच मिनरल ॲसिड सुद्धा म्हणतात. आणि यांनाच काय म्हणतात आणखीन? स्ट्रॉंग ॲसिड्स. हे नावं लक्षात ठेवायची, कारण पुढे आपल्याला कोणते ॲसिड स्ट्रॉंग आहेत, कोणते ॲसिड्स वीक आहेत हे सगळं येणार आहे. इनऑर्गॅनिक ॲसिड्स म्हणतात त्यांना मिनरल ॲसिड्स किंवा स्ट्रॉंग ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड. अच्छा, दे आर द एक्झाम्पल्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि बेसिसमध्ये येणार, स्ट्रॉंग बेसमध्ये 2 अल्कली येणार आहेत स्ट्रॉंग बेसिसमध्ये, दॅट इज NaOH अँड KOH. हे लिहून घ्यायचे तुम्ही, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग ॲसिड्स कोणते, स्ट्रॉंग बेसिस कोणते, त्यांना आपण स्ट्रॉंग बेसिसलाच काय म्हणतो? अल्कली. यांनाच काय म्हणतो आपण? अल्कली. ह्याच्यामध्ये sodium hydroxide and potassium hydroxide, they are the strong bases. Means when they dissolved in their aqueous solutions, they completely dissociated into their ions, Na+ and OH-, K+ and OH-. Therefore they are the examples of strong electrolytes. याच्यामध्ये weak electrolytes. आणखीन ह्याच्यामध्ये उदाहरणं कोणते strong electrolytes मध्ये? Salts which are formed by the combination of strong acids and strong bases. याच्यामध्ये सॉल्ट सुद्धा उदाहरणं येणार आहेत. आणि ते सॉल्ट्स कोणाच्या कॉम्बिनेशनपासून बनलेले असतील? स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या कॉम्बिनेशन. तर असे सॉल्टसुद्धा या ठिकाणी एक्झाम्पल असणार आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यानंतर वीक इलेक्ट्रोलाइट्स. वीक इलेक्ट्रोलाइट्समध्ये ऑल ऑर्गॅनिक ॲसिड्स, दे आर द वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यानंतर HCl, त्याच्यानंतर CO2, त्याच्यानंतर H2CO3 कार्बोनिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये ऑल ऑर्गॅनिक ॲसिड्स आले म्हणजे आपण जे रिप्रेझेंट करणार आहोत RCOH फॉर्म्युलाने कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. लक्षात. दे आर द एक्झाम्पल्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. त्याच्यानंतर वीक बेसेसमध्ये, वीक बेसेसमध्ये उदाहरण कोणते येतील? NH4OH, MgOH twice, AlOH thrice, FeOH thrice. They are the examples of weak bases. Ammonium hydroxide, magnesium hydroxide, aluminum hydroxide, ferric hydroxide. They are the examples of weak bases and they are the examples of weak electrolytes. यानंतरचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊ.